नमस्कार मंडळी, पोहोचलो आपण आता शेगाव आणि आत्ताच आपण जस्ट पोहोचलो आहे. आणि ह्याच ठिकाणी पुढे गाड्या लागतात. इथेच आपले मोफत बस आहे, कोणतीही चार्जेस नाही लागत. तर मित्रांनो, आता संपूर्ण आपण शेगाव दर्शन घेणार आहे. संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला येईलच. तर आनंद सागर वगैरे हे आपले अमर भाऊ. हे मोटरसायकल पार्किंग मित्रांनो, तर विमानतळाला लाजवेल अशी ही पार्किंग आहे मित्रांनो. एका टायमाला 750 मोटरसायकला इथे आपण लावू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही पार्किंग व्यवस्था केलेली आहे. समोरच बघितलं तर कारसुद्धा पार्किंग इथे आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे पार्किंग तयार केलेली आहे मित्रांनो. विमानतळापेक्षाही मोठी इथे पार्किंग आहे आणि ही सर्व व्यवस्था शेगाव संस्थानाने केलेली आहे. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, स्वच्छता तर इथली जबरदस्त आहे की कुठे पण घाण कचरा इथे नाही आहे. आणि इथून बघितलं तर लांबपर्यंत ही पार्किंग व्यवस्था आहे मित्रांनो, अतिशय उत्तम प्रकारे. आपण पोहोचलो आहे मेन दरवाजाजवळ आणि इथूनच आता आपण एंट्री करणार आहोत मंदिराकडे जाताना. तर मित्रांनो, आज भरपूर गर्दी आहे कारण आज आहे रविवार. आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी मित्रांनो, लांबपर्यंत लाईन लागलेली आहे. तर आपल्याला पुढं पाहावं लागेल रांगेत लागण्यासाठी. तर मित्रांनो, आता आपलं फायनली दर्शन झालेलं आहे आणि खूप छान असं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. गर्दी बी मंदिरामध्ये खूप कमी होती, त्यामुळे लवकरच दर्शन झालेलं आहे आपलं. आणि आता इथे आपण करणार आहोत फोटोशूट. हे आहे ठिकाण फोटोशूट. इथे आपण फोटोसुद्धा काढू शकतो. भरपूर लोक इथे फोटो काढत असतात. विषय असा झाला, आम्हाला जागा न मिळण्यापुढे आज आम्ही गाद्यावर झोपलेलो आहे. आणि विशेष म्हणजे 50 रुपये पर बेड आहे आणि तो 60 रुपये, म्हणजे तो कॉडवरती असतो आहे ना. हे निवासस्थान खूप गर्दी आली आहे, खूप गर्दी. तिथं नंबर तिकीट काढावं लागतंय. काही जमलं नाही ते. मला आवडलं, म्हणलं चाल मग बाहेरच पिऊन घेऊ. आपलं की चला बाहेर निवांत मोकळं पिऊया चहा. झालं रस्त्यावर आता मोठं आलेलो आहे. एक नंबर असं जबरदस्त वातावरण थंडगार झालेलं आहे बघा. तर मित्रांनो, इथे थांबले होते आपण आज विसावामध्ये आणि एकदम स्वस्त 60 रुपये बेड होता फक्त. वरले 2 बेड आम्हाला 120ला गेले का आम्हाला 120 ना. 2 बेड मित्रांनो 120ले. बाहेर आम्हाला चौकशी केली रूमबद्दल, तर आम्हाला आहे ना ते म्हणत होते 3000 रुपये लागतील. तर आम्ही बोलले बाबा इथलं कसं काय देऊ आपण. मग आलो इथं विसा, बघितलं जबरदस्त सोय मित्रांनो. पार्किंगची पण उत्तम सोय आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपला प्लॅन आहे इथून आनंद सागर आहे 1.5 किलोमीटर, तिथे जायचं आहे आपल्याला. नमस्कार मंडळ. नमस्कार नमस्कार. आपण पोहोचलो आता आनंद सागर. आता 10 वाजता चालू होतं काय. तर मित्रांनो 10 वाजता चालू 11 वाजलेले आहे आता. 11 वाजलेले आहे. आणि हे पण दाखवून दे इथं पार्किंगची व्यवस्था मोठ्या प्रमाणात आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठ्या प्रमाणाचा मोफत, कोणताही रुपया न घेता पूर्ण मोफत आहे पार्किंग. आणि इकडे 2 व्हीलर पार्किंग आहे आपल्या पाठीमागे, बघू शकता. तर आता आपण जाणार आहे, एंट्री करणार आहे आनंद सागर. आणि सध्या आनंद सागरला कोणतीही चार्जेस नाही. तर चला कंटिन्यू करू. त्याची भेटलं कोणतं गाव? पाचोरा राणीचे बांबरोड. कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही कुठले. रानोडचे बांबरोडचे आपले भाऊ, तर आपले सबस्क्राईब आहे. चला धन्यवाद. तो वेळ आहे सकाळी 10 ते 5. इथे सर्व माहिती दिलेली आहे आपल्याला. प्रवेश सेवार्थ निःशुल्क राहील.
आणि इथे लिहिलेलं आहे नम्र निवेदन निधी अभावी संस्थेचे सर्व सहभागी. तर चला कंटिन्यू करू मित्रांनो. तर मित्रांनो या भुयारी मार्ग आहे आपल्याला आनंद सागरची एंट्री आहे स्टार्टिंग पॉईंट इथूनच आपल्याला आता तर बघू शकता तुम्ही भुयारी मार्ग या. तर या अमर भाऊ चालले आता पुढे 100 मीटरचा हा भुयारी मार्ग आहे मित्रांनो. तर मित्रांनो सुरुवात करतो आहे आपण आता आनंदसागर या व्हिडिओपासून. तर मित्रांनो तब्बल 2 वर्ष चाललेलं काम तरी पूर्ण न झालेलं हे काम तरी अजून 1-1.5 वर्ष याला सहज लागतील. कारण हे काम इथलं सोपं नाही आहे मित्रांनो. त्यामुळे जवळजवळ अजून 1-1.5 वर्ष लागेलच. तर आपण चाललो आहे संत दर्शनाकडे. हे इथं आहे संत दर्शन मंडप. तर चला जाऊया. तर समोर अमरभाऊ पण शूट करत होते. म्हणत होते ह्या क्षण परत येणार नाही. या गोष्टी आपल्याला फोटोशूट आठवणीसाठी करून ठेवाव्या लागतील. मला निश्चित अमरभाऊ निश्चित. तर बघतो काय संतांची इथे मूर्ती होती. संत रोहिदास संत मीराबाई यांचे पण इथे स्मारक होतं. आणि संत जनार्दन स्वामी आणि भरपूर पब्लिक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली पब्लिक इथे आलेली होती. त्याचबरोबर इथे स्मारक आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांचं पण. कारण असं म्हणता महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. आणि दुरूनच मला दिसत होती आपले संत गजानन महाराज यांची खूप सुंदर अशी मूर्ती. माझं मन पूर्णपणे भारावून गेलं. समोरच आता काम चालू होतं गेटचं. इथूनच आपल्याला 5-6 महिन्यानंतर गेट ओपन होणार आहे. इथूनच आपली एंट्री राहणार आहे आनंदसागरमध्ये. अमरभाऊ मला म्हणत आहे की मित्रा 4-5 महिन्यात इथूनच आपण एकदा आनंदसागरमध्ये येणार आहे. मला निश्चित अमरभाऊ. तर मित्रांनो सोहूकडे काम चालू होतं आणि दुरूनच आपल्याला महादेव यांची मूर्ती दिसते बघू शकता. पण तिकडे आता सध्या जाण्यास मनाई आहे कारण काम पूर्ण झालेलं नाही. आणि सिक्युरिटी परत सांगत होते तिकडे जाऊ नका काम चालू आहे त्यामुळे तुम्हाला तिथे एंट्री मिळणार नाही. लवकरच 8-10 महिन्यात तुम्हाला तिकडे जाण्यास हे असेल मुभा असेल. त्यामुळे आम्ही बोललो ठीक आहे. दुरूनच आपल्याला दिसतं आहे शिवालय मंदिर. तर मित्रांनो हे भगवान शिव यांचं मंदिर आहे. आता नवीन ही निर्माण केलेलं आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणात काम चालू असल्यामुळे इथे आजूबाजूला जाण्यास सक्त मनाई होती. त्यामुळे आम्ही इथून बसून बघत होतो मंदिर. तर मित्रांनो इकडे आहे श्री साक्षी गणेश मंदिर. तर समोरच आपल्याला दिसतं आहे दुरूनच दिसतं आहे बघा गणेश मंदिर. आणि अमरभाऊ म्हणत होते मित्रा लवकर चालू ऊन खूप तापतं आहे. मला निश्चित अमर फोटो तू पण व्हिडिओ काढणं बंद कर म्हणलं लवकर चाल. तर इकडे बघा पब्लिक कशी बसली झाडाखाली. आणि इकडे ग्रीन पार्क मित्रांनो इथे पण काम चालू होतं त्यामुळे इकडे जाण्यास मनाई होती. इथं बोर्ड पण लावलेलं आहे बघा. आणि जसं गणेश मंदिर जवळ येत होतं तसं आम्ही स्पीड पकडत होतो. आणि इकडे बघू शकता बरीचशी पब्लिक सावलीतून जाते. कारण याचं कारण असं होतं की ऊन इतकं जाम तापत होतं की 46 सेल्सिअसपेक्षा पण जास्त. मग त्यामुळे मी पटपट पाय उकलत होतो आणि मंदिराकडे जाण्याचा पूर्ण प्रयत्न करत होतो. तर बघू शकता गणेश टेम्पल समोरच. हे मित्रांनो गणेश टेम्पल नवीनच निर्माण केलेलं हे मंदिर आहे. आणि आजूबाजूला पक्ष्यांचा किलबिल येत होती ऐकू.